चल आधी मॅडम चल इथे चल आत्ताच्या आता या घराबाहेर निघ. तुझी हिंमत कशी झाली असं वागायची हा? मॅडम मी काय केलंय? घराच्या बाहेर निघायचं. ह्या घरात तुला जागा नाही. मॅडम मी हात जोडते, प्लीज मला घराबाहेर काढू. Shut up! दीड दमडीची मोलकरीण तू हा? तुझी इतकी हिंमत? गपचूप घराबाहेर जायचं. आमच्यासमोर उभी राहायची तरी लायकी आहे का ग तुझी हा? आणि माझ्या मुलाची स्वप्न बघतेस? या घरची सून होण्याची स्वप्न बघते? माझ्या मुलाच्या नावाची मेहंदी काढतेस? एवढी हिंमत झाली तुझी? एक मिनिट काकू, काय काय झालंय? काय काय करताय तुम्ही? खूप आधीच करायला हवं होतं. ज्या दिवशी हिने चोरी केली ना त्याच दिवशी हिला घरातून हाकलायला हवं होतं. मला नको आहे ही मुलगी ह्या घरात. मल्लिका बस. अगं तुझ्या मुलाचं लग्न आहे ना तोंडावर, मग तमाशा काय करतेस? मी तमाशा करते? ही मोलकरीण या घरात मोलकरीण म्हणून आली आणि मालकीण बनण्याचं स्वप्न बघते आणि मी गप्पा बसायचं? शांत राहा जरा. उगीच ना विषय नको वाढवूस. आधी लग्न होऊन दे, मग बघू आपण. एकदा का हे लग्न झालं ना की मी हिला ह्या घरात राहू देणार नाही. एक मिनिट काकू, तुम्ही असं घराबाहेर वगैरे तडकाफडकी काढू नका तिला. ती ऐकेल, तिचं काम करेल आणि तुमच्यामध्ये ती येणार नाही आता. नव्या नवरीला हिचं तोंडही दिसता कामा नाही. हिला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून, नाहीतर मी हो 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 मी तिला घेऊन जाते. चिंगी आहे. चहा प्यायल्यासारखा नाही वाटत, जास्ती कडक आहे. चवच नाही चहाची. हो असलं चहा पावडर तर आम्ही आमच्या दुकानात पण ठेवत नाही. हो हो. अरे राजा, हा बरं झालं आठवलं. काय रे तुझं दुकान कसं काय चाललंय? मस्त. सगळ्या गावच्या खबऱ्या असतात आमच्याकडं हिच्यामुळं. ए दुकानाबद्दल विचारतोय तो. हा, मस्त चाललंय दुकान, छान बढिया. तू येतो गावाला? अरे चल ना थोडे दिवस, बरं वाटेल, मजा वाटेल, वेगळी हवा मिळेल हा, आणि हिच्यापासून सुटका मिळेल. हा ऐकते मी, इथे उभी आहे. अगं तू ऐकावं म्हणून बोलते. अगं सगळी तुला सांगते, सगळी गल्ली हिला शोधते. अरे आम्ही विचारलं ना तुमच्या घराचा पत्ता, तेव्हा सगळ्यांनी विचारलं ती कटकटी बाई तिकडे राहते. घरात काय चळते तुला काय माहित रे बाबा. लक्ष नका देऊ मामी. सगळ्यांना माहिती आहे, लोकांना गल्ली गल्लीत माहिती आहे माणसा. नाही, बरी आहे ती, एकदम धडधाकट आहेत ते. थोडस एका दिवसासाठी म्हणून त्यांना बरं वाटत नाही. तुम्हाला काय माहिती? काही बोलताय? काय चुकीचं बोलते ग? सगळं आम्हाला समजलंय. हे बघ हे 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 कमी झालंय, इकडचं नाही कमी झालं, हे आहे मजबूत. हा तू चल आमच्या गावाला येच एकदा, चांगली सरळ करते तुला, चांगली झाडून पाठी पडून तुला कामाला लावते, अशी माझ्यासारखी बारीक करून पाठवते तुला. तुंबाडची मंजुळा परवडली, ही नाही परवडायची. हा राजा, हा ही तुंबाडची मंजुळा म्हणजे काय रे? नाही हल्ली फार कानावर येतं ग ते ऐकायला. हा. काय भानगड काय ही? मामा तुम्हाला काय सांगू, हा, अख्ख्या गावचं तोंडचं पाणी पळालंय हो. काय? हा. अरे रात्री बेरात्री कधी येते, रात्री 2:30 वाजता आली? अख्ख्या गावचा कांदा आपलं वांदा करून ठेवलाय हो. इकडे ये. इकडे तुम्ही नाही, ती म्हणते इकडे ये, इकडे ये. कळ 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 कळ
कळ कळ कळ कळ बांगड्यांचा आवाज असतो नुसता. आणि बाईच्या बांगड्या वाजल्या की पुरुषांच्या थरथरल्या तांगड्या. आई ए घाबरतेस काय? चल तुंबाडला चल, दाखवते मंजुळा तुला. चल. मग काय उपाय बिपाय तुम्ही सगळे सांभाळून राहा बाबानो. मी सांभाळू नये. रवी अण्णा प्रयत्न करतायत ना, बरोबर. ते करुणाकर गुरुजी आहेत ना, ते पण आहेत. ते दोघे मिळून काहीतरी गावासाठी इलाज करतील. तू म्हणत असशील ना तर तिच्या आधी हिचा पण इलाज करायला सांगते. तू ये. नाहीतर तू एक काम कर, तू हिला पाठव गावाला. मग मंजुळा आहे, मी आहे आणि ही आहे. मग काही माझी मामी परत येत नाही. तुम्ही हा. काही यायची गरज पण नाहीये. जेवणाची तयारी होईल ना रे बाबा? आत्ता चहा प्यायलात ना? मला माहित नव्हतं तू सैन्याच्या छावणीत राहतो म्हणून. छावणी? काय सैन्याच्या छावणीत? हा. अरे केवढे ते नियम. हा? पोटाला चहाची पण भूक लागते आणि जेवणाची पण भूक लागते. त्यात काय एवढं मोठं चहा प्यायलात ना. हे बघ, आम्ही जरा डॉक्टर कडे जाऊन येतो. तोपर्यंत जेवण होईल ना रे बाबा? अगं असं का म्हणतेस? तू येईपर्यंत सगळा स्वयंपाक होईल. नाही, 15 मिनिटापासून बघते तिच्या हातात नुसता कांदाच आहे म्हणून विचार. आई तुला हे बरं दिसतं का सगळं? हा दिसत. वास येत नाही कांद्याचा? बरं बरं, चल चल. मोतीबिंदूचं मोती लिंबू व्हायच्या. चल येतो. हा मामा. जाऊन येतो. सावकाश सावकाश. येतो, डॉक्टरकडे जाऊन येतो. मामा मामी येतो. जा जा. चला झोपूया आता. काय ग, आणखीन काय बोलायचंय का तुला? ते हा म्हणजे अंशुमन बद्दल बोलायचं होतं. म्हणजे त्याचं लग्न असं घाईघाईत होतंय असं वाटतंय का तुला? हा आजी, म्हणजे ते आहेच, पण असं एकदाच भेटलेत ते, एका भेटीत कुठे माणूस कळतो. हो ग, पण त्यांना घाई आहे ना. म्हणजे तिच्या आजीची तब्येत बरी नाहीये ना. आपण काय करणार? आजी, मला काळजी खरं तर त्या मुलीची वाटते. हो, म्हणजे ते आपलं घर सोडून येणार ना आपल्याकडे नवीन घरात आता. आणि ती ज्या माणसासाठी येणार आहे त्या माणसाचा स्वभावही तिला साधा माहित नाहीये. अगं, आपण देवाकडे एवढीच प्रार्थना करायची की लग्नानंतर अंशुमन सुधारेल. आणि म्हणजे तो बायकोशी नीट वागतोय की नाही याच्याकडे आपणही लक्ष ठेवूया. कुटुंब आहे ना आपलं, म्हणजे एवढं तरी आपण करू शकतोच ना. हो आजी, पण मग चिंगीचं काय? चिंगीचं काय? मला असा विचार झटकून नाही टाकता येते. राहून राहून असं वाटत राहतंय की त्या दोघांमध्ये काहीतरी आहे. काहीतरी चिंगीने अंशुमनच्या नावाची मेहंदी पण काढली होती हातावर. अगं, कदाचित ना अंशुमन आवडत असेल तिला. म्हणजे एकतर्फी असेल गे ते. हे वय आहे ना तसं. आजी, त्यापेक्षा जास्त काहीतरी असू शकेल असं नाही का वाटत आहे तुम्हाला? अंशुमन आहे तो.